भारतीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख एक दिवस अचानकपणे गायब होतात। म्हणजे महत्त्वाची कागदपत्र, संवेदनशील माहिती ही सगळी घेऊन ते त्यांच्या पत्नीसह अमेरिकेच्या विमानामध्ये बसतात आणि त्याच्यानंतर ते गायब होतात। ते कुठे गेले, काय गेले, कोणालाही कल्पना नाही। पण ही बातमी आता मीडियामध्ये जाते आणि सगळीकडे हाहाकार उडतो। विरोधी पक्ष सुद्धा रस्त्यावरती उतरतोय आणि सरकारला जाब विचारतोय की एक रॉचा प्रमुख जो आपली कागदपत्र घेऊन निघून जातोय, एक रॉचा प्रमुख न सांगता निघून जातोय, म्हणजे आपली यंत्रणा करत होती काय? आणि त्यावेळेस सरकार होतं इंदिराजी गांधींचं। त्यामुळे गांधी सरकार सुद्धा आता अडचणीमध्ये आलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये हा रॉचा अधिकारी कुठं पळून गेला होता, का गेला होता, कशासाठी गेला होता आणि हा रॉचा प्रमुख हा खरंच गद्दार होता का, हे पाहणार आहोत आपण आजच्या या स्टोरीमध्ये। आज आपण चाललेलो आहोत 1983 सालामध्ये। 30 मार्च 1983 हा दिवस रॉच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता, कारण रॉचे प्रमुख होते नौशेरवान फ्रामजी संतूक। हे आता रिटायर होणार होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी रिटायर होणार होते आणि त्यांच्या जागी नवीन रॉच्या प्रमुखांची नेमणूक होणार होती। आणि यासाठी 30 तारखेला यांच्या निरोपाची मेजवानी ठेवली होती, पार्टी, सेंड ऑफची पार्टी ठेवलेली होती। आणि त्याच वेळी गिरीशचंद्र सक्सेना हे जे नवीन रॉचे प्रमुख होणार होते, त्यांच्या हातामध्ये सुद्धा संतूक यांच्या हस्ते सूत्र जाणार होती। तर हे सगळं कार्यक्रमाचं एका बाजूला नियोजन चाललेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला संतूक यांच्याकडे मात्र गडबड चाललेली आहे। त्यांनी महत्त्वाची कागदपत्र जमा केलेली आहेत आणि त्यानंतर अनेक लोकांची त्यांची चर्चा चालली आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला बरोबर घेतलेला आहे। अमेरिकेच्या दिशेनं जाणाऱ्या विमानामध्ये ते बसलेले आहेत आणि 30 मार्च 1983 त्यांच्या विमानानं उड्डाण केलंय आणि त्यांनी देश म्हणजे भारत सोडलेला आहे। म्हणजे रॉच्या प्रमुखांनी भारत सोडलाय। इकडे ह्यांच्या विमानाचं उड्डाण झालंय, दुसऱ्या बाजूला ही सगळी लोक वाट पाहतायत, सेंडऑफची पार्टी करायची आहे आणि आता प्रमुखच आलेले नाहीत। आणि ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की विमानामध्ये, अमेरिकेच्या बाजूने जाणाऱ्या विमानामध्ये किंवा अमेरिकेत जाणाऱ्या विमानामध्ये हे बसलेले होते आणि त्यानंतर ते गायब झालेत। आता सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालाय की रॉचे प्रमुखच जेव्हा गायब होतात त्यावेळेस मात्र ती देशाला अत्यंत घातक अशी घटना असते। कारण ह्याच्या अशा पद्धतीची जर माहिती किंवा अशा पद्धतीने आपला प्रमुखच जर दुसऱ्या देशाला फुटला किंवा आपला प्रमुखच दुसऱ्या देशाला मिळाला तर आपली सगळी महत्त्वाची अंतर्गत माहिती जर दुसऱ्या देशाला मिळाली तर मात्र आपल्या देशामध्ये अस्थैर्य निर्माण होऊ शकतं, आपल्या कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, देशाला धोका निर्माण होऊ शकतो आणि शत्रू राष्ट्राला कळाली तर मात्र त्याचा फार मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जाऊ शकतो। आणि यामुळे संपूर्ण रॉचे जे अधिकारी होते किंवा बाकीची जी मंडळी होती ती मंडळी चिंतेमध्ये होती, काळजीमध्ये होती आणि ही बातमी हळूहळू आता बाहेर यायला लागलेली आहे आणि ती बातमी आता मीडियामध्ये आलेली आहे। हळूहळू कुजबूज जी होती ती वाढायला लागली आणि मीडियावाले असे कान करून बसलेलेच असतात आणि त्यामुळे त्या मीडियावाल्यांना 8-10 दिवसानंतर कळलं की रॉचे प्रमुखच गायब झालेले आहेत। आणि मग 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला म्हणजे ते गायब झाले आहेत 30 मार्चला आणि 9-10 एप्रिलला या लोकांच्या पेपरचे रकानेच्या रकाने भरून यायला लागलेत। रॉचे प्रमुख गायब झालेले आहेत आणि मग ते कुठं गेलेत, काय गेलेत, कसे गेलेत, कशासाठी गेलेत आणि कशी गद्दारी केलेली आहे, असं केलं तसं केलं, या सगळ्यांचं अगदी रसभरीत वर्णन यायला लागलं। आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये वातावरण तापलेलं आहे की आपल्या रॉचे प्रमुखच देशाशी गद्दारी करून हा देश सोडून गेलेले आहेत, कोणाला न सांगता गेलेले आहेत। आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी सुद्धा आता आघाडी घेतलेली आहे। त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षाचा एक चेहरा होते, त्यांनी सुद्धा प्रचंड रान उठवलेलं आहे। आणि जे सत्ताधारी होते, पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी, तर त्यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये सरकार मात्र सांगते की असं काही घडलेलं नाही, पण त्यावरती इंदिराजी मात्र पुढे येऊन बोलायला तयार नव्हत्या आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत गढूळ वातावरण झालं होतं। आणि या सगळ्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की NF संतूक म्हणजे रॉचे प्रमुख हे फक्त रॉमध्येच त्यांनी काम केले अशातला भाग नाही, तर ते अगोदर नौदलामध्ये होते, म्हणजे त्यांच्याकडे नौदलाची माहिती आहे। ते पोलीस दलामध्ये होते, त्यांच्याकडे पोलीस दलाची माहिती आहे। ते प्रशासकीय सेवेमध्ये होते, त्यांना प्रशासकीय माहिती आहे आणि रॉचे ते प्रमुख होते, म्हणजे रॉची माहिती आहे। विचार करा, एक माणूस जर फुटला तर आपल्या देशाला किती मोठं नुकसान होऊ शकतं। पण दुसऱ्या बाजूला काहींच्या मनामध्ये विचार होता की हा जो अधिकारी आहे
संतूक हा अधिकारी अत्यंत प्रामाणिक होता, अत्यंत तळमळीनं काम करणारा होता. आणि या माणसानं पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर ते काम केलं होतं, या माणसानं मोरार देसाईबरोबर ते काम केलं होतं, या माणसानं इंदिराजी गांधीजींबरोबर ते काम केलं होतं. म्हणजे एवढ्या मोठमोठ्या लोकांबद्दल बरोबर ते या माणसानं काम केलं होतं. आणि असं असताना अशी व्यक्ती गद्दारी कशी करू शकते, किंवा अशी व्यक्ती गद्दारी, आणि त्यातही ते पारशी होते, आणि पारशी व्यक्ती ही देशाशी गद्दारी करू शकत नाहीत. आणि त्यामुळे काही लोकांचा विश्वास होता की नाही, यांनी अशा पद्धतीनं गद्दारी केलेली आहे. पण काही लोक म्हणत होते की नाही, ते अशा पद्धतीनं देशाशी गद्दारी करू शकत नाहीत. आणि बघा, 30 मार्च 1983ला ते गायब झाले आणि तारीख उजाडली आहे 12 एप्रिल 1983. आणि त्या दिवशी ते भारतामध्ये पुन्हा हजर झालेले आहेत, लोकांच्या समोर आलेले आहेत. आणि त्यानंतर पाठीमागच्या 12 दिवस ज्या लोकांनी मनगटावरती चुना घालून ते ओरडत होते, ते सगळे आता गप्प बसलेले आहेत. पण इथं आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्यावरती किती लोकांनी चिखलपक केलेली आहे आणि आपल्यावरती किती लोकांनी टीका केलेली आहे, आपल्याला फार अगदी गद्दार म्हटलेलं आहे, आपल्याला नको नको ती विशेषणं लावलेली आहेत. पण लक्षात घ्या, हे 12 दिवस कुठं गायब झाले होते, का गायब झाले होते, आणि यांनी असं कोणतं कार्य केलं होतं या 12 दिवसामध्ये, या गोष्टीची जर इनसाईड स्टोरी आपण ऐकली तर आपलं हृदय, आपलं मनसुद्धा अभिमानानं भरून येईल. आणि आपण त्या रॉला सलाम करू, त्या रॉच्या प्रमुखांना सलाम करू. तर ती इनसाईड स्टोरी काय होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल मॉरिशसला. मॉरिशस म्हणजे काय, तर जशी आपली मुंबई आहे किंवा जसं अंदमान निकोबार बेट आहेत, त्या पद्धतीनं एक छोटंसं बेट आहे आणि ते बेट म्हणजे मॉरिशस. आता ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे 200, 300, 400 वर्षापूर्वी मॉरिशसवरती जास्त कोणाची वर्दळ नव्हती, लोकसंख्या नव्हती, काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी मात्र उपजाऊ जमीन होती, तिथं काहीतरी पिकलं जाऊ शकत होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी जे परदेशी, आता जसं भारतावरती इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी राज्य केलं होतं, त्याच पद्धतीनं सुरुवातीला हे जे मॉरिशस आहे त्या मॉरिशसमध्ये पोर्तुगीज गेले आणि पोर्तुगीजांनी त्या मॉरिशसवरती कब्जा केला. आणि मग त्या ठिकाणी काही लोक होती, त्यानंतर यांनी बाहेरून लोक आणली आणि मग तिथल्या जमिनीतनं पिकं घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ते मॉरिशस आलं डचांकडे आणि डचांनी पण काही दिवस तिथं राज्य केलं. त्याच्यानंतर ते आलं फ्रेंचांकडे आणि फ्रेंचांकडून आलं ते ब्रिटिशांकडे. आणि आता ब्रिटिशांकडे आल्यानंतर तिथं ब्रिटिशांचं राज्य आहे आणि ब्रिटिशांना तिथं शेती करायचे, ऊसाची शेती करायचे, मळे लावायचे आणि त्यासाठी त्यांना गरज आहे कामगारांची. आणि म्हणून त्यांनी भारतामधून कामगार न्यायला सुरुवात केली आणि मग तिथं ऊसाची शेती करणं वगैरे या गोष्टी सगळ्या सुरू केल्या. आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेमधून जे काळे लोक होते, ते काळे लोक सुद्धा तिकडून यायला लागले होते. आणि अशा पद्धतीनं बाहेरच्या लोकांची संख्या त्या ठिकाणी जास्त व्हायला लागली. आणि मूळचे जे लोक होते ते नगण्य होते किंवा नव्हते म्हटले तरी चालेल. आणि आता ही ज्यावेळेस हे सगळं चाललेलं आहे, आता जी मी तुम्हाला सांगणार 1983च्या आसपास, तर त्यावेळेस त्या ठिकाणी मॉरिशसमध्ये भारतीय लोकांची संख्या होती साधारण 50%पेक्षा जास्त, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त भारतीय लोक तिथं होते. आणि त्याच्यानंतर मग उरलेल्यांमध्ये काही मुस्लिम समाजाची मंडळी होती, काही ख्रिश्चन मंडळी होती आणि बाकीचे जे उरले होते ते सगळे भारतीय होते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणची लोकसंख्या होती, जनसंख्या होती. आता भारत पण इंग्रजांच्या ताब्यात होता, इंग्रजांचा गुलाम होता आणि मॉरिशस सुद्धा इंग्रजांचा गुलाम होता. आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता भारताला स्वातंत्र्य मिळालं या गोष्टीची प्रेरणा त्या ठिकाणी मॉरिशसमधल्या लोकांनी पण घेतली आणि आपण सुद्धा इंग्रजांना हाकलून लावलं पाहिजे अशी त्यांना एक महत्वाकांक्षा वाटायला लागली. आणि त्याच्यामध्ये एक नेते होते, त्यांचं नाव आहे शिवसागर राजगुलाम. आणि त्यांनी त्यांची एक पार्टी स्थापन केली होती, मॉरिशियन लेबर पार्टी. आणि त्या लेबर पार्टीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा एक आदर्श घेऊन त्यांनी स्वातंत्र्य लढा उभा केला आणि 1968ला त्यांनी मॉरिशसला स्वातंत्र्य केलं, म्हणजे मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालं. आता ब्रिटिश निघून गेले. ब्रिटिश निघून गेल्यानंतर मात्र त्या मॉरिशसची संपूर्ण जबाबदारी आली भारतावरती. म्हणजे बघा, आता नावावरूनच शिवसागर राजगुलाम हे सुद्धा भारतीय वंशाचेच. आणि मग त्यामुळे तिथं भारतीय वंशाची लोक जास्त, त्यामुळे सगळी जबाबदारी आली भारतावरती. आणि म्हणून 1974ला भारताने मॉरिशस बरोबर ती करार केला आणि त्या कराराप्रमाणे भारत देश मॉरिशसच्या ज्या सीमा आहेत त्या सीमांचं रक्षण करणार, म्हणजे तटरक्षक जे आहेत त्याचं रक्षण करणार, त्याचबरोबर ती
गस्त घालणाऱ्या ज्या नौका आहेत त्या नौका मॉरिशसला देणार आणि काही हेलिकॉप्टर मॉरिशसला देणार. अशा पद्धतीनं मॉरिशसची म्हणजे एक रक्षणाची जबाबदारी आपल्या भारत देशानं घेतली, कारण मॉरिशस हा छोटा भारत होता आणि भारतातली लोक तिथं होती. त्यामुळे आपल्या भारताचं मॉरिशसवर प्रेम आहे आणि मॉरिशसचं आपल्यावरती प्रेम आहे आणि अशा पद्धतीचं हे प्रेमाचं नातं चालू झालं. स्वातंत्र्य मिळाले 1968ला मॉरिशसला आणि 14 वर्ष शिवसागर राजगुलाम हे त्याच्यावरती राज्य करत होते. आता काही दिवस झाल्यानंतर हळूहळू कसं होतं की एखादा नेता 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष राज्य करतो, 15 वर्ष राज्य करतो, पण हळूहळू त्याची लोकप्रियता कमी होते. आणि त्याच पद्धतीनं हे जे राजगुलाम आहेत त्यांची लोकप्रियता हळूहळू कमी व्हायला लागली आणि त्यांच्या विरोधामध्ये एक नवीन चळवळ उभी राहिली. त्या चळवळीचं नाव आहे मूव्हमेंट मिलिटंट मॉरिशियन, म्हणजेच MMM. आणि ह्या MMM चे प्रमुख होते अनिरुद्ध जगन्नाथ, म्हणजे हा पण भारतीय माणूस आहे. अनिरुद्ध जगन्नाथ हा भारतीय वंशाचा आणि लंडनमध्ये या माणसानं वकिली केलेली होती आणि हा तरुण यांच्या विरोधामध्ये म्हणजे जे आता सत्ताधारी होते त्यांच्या विरोधामध्ये लढाई करत होता. आणि याच्याबरोबर ती म्हणजे अनिरुद्ध जगन्नाथ याच्याबरोबर ती एक फ्रेंच वंशाचा एक विचारवंत होता किंवा एक राजकीय नेता होता, त्याचं नाव आहे पॉल बेरेंजर. आणि पॉल बेरेंजर आणि जगन्नाथ ह्या दोघांनी मिळून आता ही जी MMM ची मूव्हमेंट आहे ती पुढे सुरू केलेली आहे आणि एक मोठा संघर्ष त्यांनी उभा केलेला आहे. आता यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हे सगळं चाललं होतं त्यावेळेस मॉरिशसची राजधानी होती पोर्ट लुई आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय दूतावासामध्ये आता बातमी यायला लागली होती की आता या ठिकाणी मॉरिशसमध्ये सत्तांतर होऊ शकतं, सत्तापालट होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टीवरती इंदिरा गांधींचं बारीक लक्ष होतं, कारण तिथं सत्तापालट जरी झाली तरी पण मूळ सत्ता म्हणजे त्याच्यावरती वरदहस्त भारताचा राहिला पाहिजे, ही भूमिका इंदिराजींची होती. आणि त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की अगोदर कोण होते तर राजगुलाम होते, ते पण भारतीय होते आणि आत्ता जो अनिरुद्ध जगन्नाथ आहे तो सुद्धा भारतीय आहे. जरी सत्ता पालट झाली तरी पण भारतीयच त्या ठिकाणी पंतप्रधान होणार, त्यामुळे फक्त भारत त्याच्यावरती वॉच ठेवून होता. आणि 1980-81च्या काळामध्ये जगन्नाथ आणि बेरेंजर हे दोघं जण इंदिरा गांधींना भेटायला भारतामध्ये आले आणि इंदिरा गांधींकडून त्यांनी पाठिंबा मिळवला की बाबा आम्ही आता सत्तांतर करतोय, आम्हाला म्हणजे तुमचा भारताचा पाठिंबा आम्हाला पाहिजे. आणि इंदिरा गांधींनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि जून 1982ला त्या देशामध्ये मॉरिशसमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये जगन्नाथ आणि बेरेंजर यांची पार्टी MMM विजयी झाली आणि त्यानंतर पंतप्रधान झाले जगन्नाथ आणि अर्थमंत्री झाले बेरेंजर. अशा पद्धतीनं त्यांचं सरकार सत्तेवरती आलं. आता भारताचं एवढं त्या देशावरती लक्ष केंद्रित करण्याचं कारण म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि आपली जी परदेशी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक होण्यासाठीचं अजून एक राष्ट्र निर्माण झालं, याचा आनंद भारताला होता. एक वेगळं सत्ता केंद्र भारतासाठीचं ते होतं आणि आता तिथं सगळे भारतीयांची सत्ता होती. आता बघा जगन्नाथ जो आहे तो भारताचा म्हणजे मूळ भारतीयच होता आणि हा जो बेरेंजर आहे तो बेरेंजर मात्र भारतीय नव्हता, पण त्याला भारताबद्दल प्रेमही वाटत नव्हतं. आणि ह्या बेरेंजरची बाजू जी आहे म्हणजे जो झुकला होता तो रशियाच्या आणि लिबियाच्या बाजूनं. आणि त्यामुळे काय झालं की जगन्नाथ आणि बेरेंजर यांच्यामध्ये वाद व्हायला लागले, म्हणजे पंतप्रधान आणि बेरेंजर अर्थमंत्री या दोघांच्यामध्ये वाद व्हायला लागले. आणि एक होता भारताच्या बाजूचा आणि दुसरा होता दुसरा होता रशिया आणि लिबियाच्या बाजूचा. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये यांच्यामध्ये आता वैचारिक संघर्ष सुरू झालेला आहे, अंतर्गत वाद सुरू झालेला आहे. आणि हे सगळं चाललेलं असतानाच बेरेंजरनी एक गुगली टाकली, म्हणजे आता जगन्नाथ पंतप्रधान आहे आणि बेरेंजर हा त्याला विरोध करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणची एक भाषा आहे क्रेओल, तर ती क्रेओल भाषा ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे अशी मागणी ही या बेरेंजरनं केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि आता बघा भाषेचा वाद, सीमेचा वाद किंवा जातीचा वाद, धर्माचा वाद घालून देशादेशामध्ये वाद लावायचा आणि नंतर मग स्वतःची जागा भक्कम करायची, अशा पद्धतीचं कार्य ही राजकीय पक्ष करत असतात. वास्तविक पाहता त्यांना भाषेशी आणि कशाशी काही देणं घेणं नसतं, पण तरीही सत्ता मिळवण्यासाठी कोणाची तरी डोकी फोडून कोणाच्या तरी वाद लावावा लागतो. त्या पद्धतीनं या बेरेंजरनं करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला लिबियामधून काही निधी मिळायला लागला आणि त्या निधीच्या माध्यमातून त्या
मॉरिशसमध्ये धर्मांतराला सुद्धा सुरुवात झाली होती आणि राजकीय अस्थैर्य निर्माण झालं होतं. आणि हे सगळ्या बातम्या ह्या भारतामध्ये समजत होत्या, इंदिरा गांधींना समजत होत्या. आणि जगन्नाथ जे आहेत, पंतप्रधान जगन्नाथ, या जगन्नाथांना सुद्धा ही गोष्ट कळून चुकली होती की लष्कराच्या मदतीनं, रशिया आणि लिबियाच्या मदतीनं हा जो बेरेंजर आहे तो बेरेंजर सत्ता पालट करणार आहे आणि आपल्याला सत्तेमधून खाली खेचणार आणि तो स्वतः पंतप्रधान होणार आहे. ही सगळी माहिती यांना जगन्नाथला मिळालेली, म्हणजे पंतप्रधान जगन्नाथ यांना मिळालेली आहे. आणि त्या दृष्टीनं पण त्यांनी आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ते एकदा भारतामध्ये पण आले होते, इंदिराजींना पण भेटले आणि इंदिराजींकडून त्यांनी मदत मागितली. आणि इंदिराजींनी पण सांगितलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आमची आमचं सैन्य, आमचा देश तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर बघा हे सगळं बंड चाललेलं आहे, इकडं सगळा गोंधळ चाललेला आहे, देशामध्ये अंतर्गत वाद चालला आहे. आणि 7 मार्च ते 12 मार्च 1983 मध्ये अलिप्ततावादी देश आहे. अलिप्ततावादी देश म्हणजे काय, तर बाबा आता बघा काही देशांमध्ये अशी ह्या विचारांचे, समाजवादी विचारांचे, भांडवलदार विचारांचे, ह्या विचारांचे, त्या विचारांचे असे देश, पण भारत हा सगळ्यांशी समान अंतर ठेवून आहे. म्हणजे अलिप्ततावादी, कोणाच्या एका बाजूनं झुकायचं नाही, जिथून आपल्याला फायदा असेल त्याच्या बाजूला जायचं, अशा पद्धतीनं अलिप्ततावादी देश. तर त्या सगळ्या देशांची परिषद आयोजित करण्यात आली होती भारतामध्ये, शिखर परिषद 7 मार्च ते 12 मार्च 1983 आणि त्यासाठी भारतामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ आले होते. आता बघा एका बाजूला ही सगळी परिषद चाललेली आहे, मॉरिशसचे पंतप्रधान भारतामध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मॉरिशसमध्ये मात्र बंडाला उधाण आलेलं आहे. 12 मार्च 1983 हा त्यांचा स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि त्या दिवशी क्रेओल ही राष्ट्रभाषा करण्याचा बेरेंजरचा डाव होता आणि त्यानं तसं ते जाहीर केलेलं आहे. आता ही बातमी इकडं भारतामध्ये पंतप्रधान जगन्नाथ यांना कळली आणि त्यांनी मग इंदिराजींची भेट घेतली, सगळी माहिती त्यांना दिली आणि इंदिराजींनी पुन्हा सांगितलं की भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्यानंतर हे पंतप्रधान जगन्नाथ हे मॉरिशसला रवाना झालेत. तिथं गेल्यानंतर मात्र त्यांच्यासमोर आता हे परिस्थिती मात्र सगळी चेंज झाली होती, बदलली होती. आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या नेत्यांनी किंवा बेरेंजरनं त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावामध्ये राज्यघटनेमध्ये बदल करायचा आणि पंतप्रधानाचे अधिकार कमी करायचे. हे जर तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नसेल तर आम्ही तुमची खुर्ची खाली करू, आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचू, अशा पद्धतीची धमकी दिली. आणि या ठिकाणी पंतप्रधान जगन्नाथ यांनी त्याला विरोध केलेला आहे, नकार दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा पक्ष फुटलेला आहे, बेरेंजर वेगळा झालेला आहे आणि त्यानं स्वतःची लेबर पार्टी सुरू केलेली आहे आणि त्यानं हिंसाचाराला सुरुवात केली आहे. कालपर्यंत आपण एकत्र होतो आणि आता आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून पंतप्रधान जगन्नाथ यांच्या विरोधामध्ये आता हिंसाचार सुरू केलेला आहे, विरोध सुरू झालेला आहे. इंदिराजींचं या सगळ्यांवरती अत्यंत बारीक असं कटाक्षानं लक्ष आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी भारतीय जास्त आहेत आणि त्यांचं हित संरक्षण करणं ही भारताची जबाबदारी आहे. त्यानंतर हे जे आहे मॉरिशस हे अत्यंत महत्त्वाचं बेट होतं आणि ते जर बेट आपल्या ताब्यामध्ये असेल तर महत्त्वाच्या मोहिमा आपल्याला करता येऊ शकतात आणि शत्रू राष्ट्रावरती विजय मिळवणं सोपं होतं. म्हणून अशी बेटं आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजेत, ही इंदिराजींची मानसिकता होती. त्यानंतर भारताच्या बाहेर आपलं एक अर्थकेंद्र असलं पाहिजे किंवा भारताच्या बाहेर पण असलं पाहिजे आणि याच्यासाठी इंदिराजींचे प्रयत्न चालले होते, भारत सरकारचे प्रयत्न चालले होते. आणि जर समजा भारतानं तिथून लक्ष कमी केलं, म्हणजे मॉरिशसमधून भारतानं लक्ष कमी केलं आणि रशिया आणि लिबियानं जर त्यामध्ये आक्रमण केलं तर आतमध्ये जे भारतीय आहेत त्या भारतीयांना हे लोक हुसकून लावतील आणि भारतीयांची कत्तल केली जाईल किंवा त्यांना विस्थापित केलं जाईल आणि त्यामुळे भारताने त्यावरती लक्ष देणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे इंदिराजींनी भारतीय सेनेला आदेश दिलेला आहे, तयारीला लागा आणि सुरू झाला ऑपरेशन लाल दोरा. आणि या लाल दोऱ्याची तयारी आता सुरू झालेली आहे. एका बाजूला सैन्यांची तयारी सुरू झाली, दुसऱ्या बाजूला वॉर रूममध्ये पंतप्रधान इंदिराजी गांधी, त्यानंतर रॉचे अधिकारी, सेनाधिकारी या सगळ्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत आणि बैठकांमध्ये अंतर्गत विषय सुरू झाला आहे की आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आता याच्यामध्ये सेनाचे अधिकारी म्हणतायत की आम्ही नेतृत्व करतो आणि हा विजय मिळवतो. नौदलातले अधिकारी म्हणतायत की नाही, आम्हाला नेतृत्व द्या, आम्ही हे नेतृत्व करतो आणि आम्ही विजय मिळवतो. एका बाजूला हे सगळी मीटिंग चाललेली आहे, साधक बाधक चर्चा चाललेली आहे आणि याच मीटिंगमध्ये अजून एक चर्चा चालली होती, ती म्हणजे आपल्या सैन्यांची
त्या ठिकाणी जाऊन लढणं एवढी तयारी झालेली आहे का, त्याच्यावरती पण ॲनालिसिस चाललं होतं, विश्लेषण चाललेलं होतं. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मॉरिशसच्या जवळ दिएगो गार्सिया नावाचं एक बेट आहे आणि हे बेट अमेरिकेच्या ताब्यामध्ये आहे. आणि अमेरिका, आपण जर समजा तिथून जात असेल आणि अमेरिकेनं जर आपल्यावरती हल्ला केला किंवा अमेरिकेला जर हे कळलं की आपण मॉरिशसला मदत करतोय, तर मात्र आपण करायला जायचो एक आणि व्हायचं भलतं. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला पावलं जपून टाकावी लागणार आहेत. या पद्धतीची सगळी चर्चा ही त्यांच्यामध्ये चाललेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जे सैन्य आहे किंवा नौसेना आहे, या सगळ्यांचं जी तयारी आहे ती तयारीसुद्धा झालेली आहे. आणि आता आपल्याला मॉरिशसच्या दिशेनं कूच करायचंय, निघायचंय. फक्त वाट पाहत होते इंदिरा गांधी यांच्या आदेशाचे, कारण पंतप्रधानांनी आदेश दिला की सेना लगेच तुटून पडणार आणि मॉरिशसवरती हल्ला करणार आणि मॉरिशसचं जे काही चाललेलं आहे ते बंद करून पुन्हा एकदा भारतीय सत्ता त्याच्यामध्ये प्रस्थापित करणार, असा एक सगळा प्लॅन चाललेला होता. पण दुसऱ्या बाजूला रॉचे अधिकारी आणि पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यामध्ये सुद्धा मीटिंग चाललेली होती. आणि मनुष्यहानी आणि वित्तहानी टाळून आपल्याला युद्ध कसं जिंकता येईल किंवा बुद्धिमत्तेनं आपल्याला युद्ध कसं जिंकता येईल याच्यासाठीची खलबतं आता सुरू झाली होती. रणनीती आखायला सुरुवात झालेली होती. आणि हे युद्ध न लढता युद्ध कसं जिंकायचं या सगळ्याची रणनीती तयार केली. आणि त्या रणनीतीच्या प्रमाणे 30 मार्च 1983ला रॉचे प्रमुख संतुक हे गायब झालेले आहेत आणि ते पोहोचलेले आहेत मॉरिशसला. मॉरिशसमध्ये भारताचे उच्चायुक्त होते, त्यांचं नाव आहे प्रेमसिंग. आणि हे प्रेमसिंग हे पंतप्रधान जगन्नाथ म्हणजे मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ यांचे सुद्धा सल्लागार होते. तर या प्रेमसिंगच्या माध्यमातून पंतप्रधान जगन्नाथ आणि रॉचे प्रमुख संतुक यांच्यामध्ये भेट झालेली आहे. आणि त्यांच्यामध्ये मग चर्चा झाली, मीटिंग झाली, कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, भारताचा निरोप काय, पंतप्रधानांनी काय सांगितलेलं आहे, रॉचं म्हणणं काय आहे, त्यानंतर तिथली म्हणजे मॉरिशसची परिस्थिती काय आहे, आपल्याला कशी पावलं टाकता येतील, या सगळ्याची चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे एक नेते होते, त्यांचं नाव आहे हरीश बुधू. आता हे हरीश बुधू जे आहेत त्यांची सोशलिस्ट मॉरिशियन पार्टी ही पार्टी आहे, त्या पार्टीचे हे प्रमुख आहेत. तर यांच्याबरोबर सुद्धा रॉच्या प्रमुखांनी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर ती काही हिंदू नेते होते त्यांच्याबरोबर चर्चा केली, काही मुस्लिम नेते होते त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे. आणि चर्चा करत असताना रॉच्या माध्यमातून, आता हे रॉचे अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी साम दाम दंड भेद ज्या ज्या काही नीती करता येईल त्या सगळ्या नीती अवलंबलेल्या आहेत. आणि मग कोणाला जर समजा तुला सत्ता पाहिजे का, सत्तेमध्ये वाटा पाहिजे का, चला दिला. तुला पैसे पाहिजेत का, दिले. तुम्हाला काय पाहिजे, काय योजना पाहिजेत, कसं पाहिजे, काय काय सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रॉच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यात, रॉच्या प्रमुखांनी मान्य करून घेतलेले आहेत. आणि या सगळ्यांमधले वाद मिटवलेत आणि एक मोठी फळी त्या ठिकाणी निर्माण केली. आणि जी गोष्ट ही लढाई करून मिळवायची होती तीच गोष्ट यांनी रणनीती करून मिळवलेली आहे, म्हणजे तह करून मिळवलेली आहे. आणि अत्यंत चाणक्य नीतीनं हे सगळं केलं त्यांनी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक नवा पक्ष स्थापन करण्यात आला होता, तो होता मिलिटन्स सोशलिस्ट मूव्हमेंट. म्हणजे अगोदर जो होता MMM त्याच्याच प्रमुखांनी स्थापन केलेला हा पक्ष मिलिटन्स सोशलिस्ट मूव्हमेंट म्हणजे MSM. आणि या पक्षामध्ये बाकीचे पक्ष विलीन झालेले आहेत. आणि त्यानंतर ह्यांची ताकद प्रभावी झाली पंतप्रधान जगन्नाथ यांची. आणि मग पुढच्या येणाऱ्या निवडणुका या त्यांनीच जिंकल्या होत्या. आणि तिथून पुढच्या 10 वर्ष त्यांची अबाधितपणे सत्ता होती. लक्षात ठेवा, 12 एप्रिल 1983ला संतुक भारतामध्ये आलेले आहेत. मॉरिशसचं सगळं मार्गी लावलेलं आहे आणि आता भारताचंच राज्य मॉरिशसवरती आहे असं नियोजन करून ते भारतात आले. भारतामध्ये आल्यानंतर मात्र मीडियानी आणि राजकारणी लोकांनी त्यांच्यावरती नको तेवढी 12 दिवसामध्ये चिखलपक केली होती, नको तेवढी टीका केली होती. पण एवढं सगळं टीका टिप्पणी केलेली असताना सुद्धा ऑपरेशन लाल दोरा यशस्वी झालं होतं. लढाई न करता किंवा रक्तपात न करता केवळ दबावानं हे सगळं त्यांनी जिंकलं होतं. भारताचं ही जी रणनीती होती ती यशस्वी ठरलेली होती. बघा, एवढी सगळी बदनामी करण्यात आली, एवढी सगळी नावं ठेवण्यात आली. ही जी सगळी रणनीती होती ती रणनीती फक्त रॉच्या काही अधिकाऱ्यांना आणि
पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माहीत होते. ह्या सगळ्या प्रकरणावरती इंदिरा गांधींवरती प्रचंड टीका झाली होती. रॉच्या काही अधिकाऱ्यांवर टीका झाली होती. असं असताना सुद्धा इंदिरा गांधीजींनी अजिबात काही शब्द उच्चारले नाही. ज्यांना टीका करायची त्यांनी करून द्या, पण त्यांनी ह्या गोष्टी फोडल्या नाहीत. इतकी गुप्तता त्यांनी बाळगली होती. आणि काय केलं, कसं केलं हे कधीच सांगितलं नाही. फक्त झालं हे मात्र त्यांनी दाखवून दिलं होतं. बघा, ही जी सगळी घटना घडली ती घडली होती 1983ला. त्यानंतर 1993 म्हणजे 10 वर्ष झाली तरीही कोणाला हे माहीत नव्हतं. त्यानंतर 2003 20 वर्ष झाली तरी कोणाला काय माहीत नव्हतं, म्हणजे जास्त डिटेल माहीत नव्हत्या. त्यानंतर 2013 बाहेर आलेला आहे आणि 13 येईपर्यंत इतक्या डिटेल्स कोणालाही माहीत नव्हत्या. 30 वर्षानंतर कळलं की हे नक्की प्रकरण काय घडलं होतं आणि हे सगळं जगासमोर आलेलं आहे. अशा पद्धतीची आहे ही आपली रॉ आणि अशाच पद्धतीच्या रॉच्या अत्यंत रोमहर्षक अशा गोष्टी आपण पाहणार आहोत. बघूया तुमचा कसा प्रतिसाद मिळतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. कधी थोडा अलीकड पलीकड उशीर होऊ शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.